सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. डॉक्टर योशिमी म्हणाले, माझे प्रयत्न सुरूच आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याची सेवा करायची संधी मिळाली हे माझं अहोभाग्यच. इतर जखमी जोरजोराने ओरडत हंबरडा फोडत होते. त्या सर्वात जास्त गंभीर अवस्था नेताजींचीच होती. त्याही परिस्थितीत नेताजी काहीतरी मंद आवाजात बोलण्याचा प्रयत्न करीत असल्याचं डॉक्टरांना जाणवलं. त्यांनी आपला कान त्यांच्या तोंडाजवळ नेला. नेताजींनी इंग्रजीत विचारलं, जनरल सिदेई कसे आहेत? त्या सर्वांची काळजी घ्या. जखमी रुग्ण फारच आकांत करत असल्यामुळे त्यांना दुसऱ्या वॉर्डात हलवलं होतं. नेताजींच्या खोलीत फक्त बेहोश हबीबुर रहमानला ठेवलं होतं. अपघाताची बातमी ऐकून अनेक लोक हॉस्पिटलकडे धाव घेऊ लागले. नेताजींना रक्ताची अत्यंत आवश्यकता होती. डॉक्टर त्यांची नाडी शोधण्याचा प्रयत्न करू लागले. नाडी सापडत नव्हती. अखेर एकदाची नाडी सापडली. त्यांना दिसलं, ताजं रक्त पुढे जाण्याऐवजी शरीरातील कोठलेलं काळं रक्त परत येत होतं. दोन्ही डॉक्टर घाबरले, पण त्यांनी ठरवलं अखेरपर्यंत प्रयत्न करत राहायचं. जेव्हा एखाद्या पेशंटचा मृत्यू जवळ येतो तेव्हाच ऑक्सिजन कमी होऊन रक्त काळसर दिसू लागतं. नेताजी क्षीण आवाजात पाणी मागत होते. त्यांचे सर्व अंगाचे भाजून कापून गोळे झाले होते. ते ज्या हिमतीने वेदनेशी सामना करत होते ते पाहून डॉक्टर्स अचंबित झाले होते. लष्करी अधिकाऱ्यांनी एका दुभाषाला बोलावून घेतलं. त्याच्या मदतीने नेताजींना विचारलं, नेताजी, तुम्हाला काही सांगायचं आहे का? अतिशय खोल आवाजात अत्यंत कष्टाने वेदना आतल्या आत दाबून एक एक शब्द मोठ्या मुश्किलीने बोलत म्हणाले, जपानच्या सम्राटाला माझा शुभेच्छा सांगा. माझे परममित्र तेराऊजी जींना आभार सांगा. नेताजींच्या पापण्या जुळल्यामुळे त्यांना डोळे उघडताना अतिशय वेदना होत होत्या. ताप वाढतच होता. त्यांनी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर, तुम्ही चीफ ऑफ स्टाफला तार पाठवली आहे का? होय. नेताजींना मोकळ्या हवेची गरज असल्यामुळे त्यांना दाराजवळ ठेवलं. नेताजींनी पुन्हा विचारलं, डॉक्टर, जनरल सिदेई कुठे आहेत? डॉक्टरांना खरं बोलता येईना. खोटं बोलताना वाईट वाटत होतं. मनावर दगड ठेवून ते म्हणाले, त्यांची तब्येत उत्तम आहे. त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. नेताजी मोठ्या कष्टानं म्हणाले, माझ्या दुसऱ्या साथींची काळजी घ्या. अशाही परिस्थितीत स्वतःच्या वेदनांची पर्वा न करता ते दुसऱ्याची काळजी करत होते. तो अधिकारी बाहेर येऊन ओक्साबुक्शी रडताना बघून डॉक्टरांनी रडण्याचं कारण विचारल्यावर अधिकारी हुंके देत म्हणाला, केवढ्या मोठ्या दिलासा आहे ना हा हिंदी नेता. स्वतः मरणाच्या दारात उभा असून सुद्धा दुसऱ्याची काळजी वाहतो म्हणाला, डॉक्टर, मी त्यांना खोटं सांगितलं. जनरल सिदेई विमान अपघातात जागीच ठार झाले होते. संध्याकाळचे 6 वाजले होते. नेताजींची प्रकृती अधिकच बिघडू लागली. ठोके वाढू लागले. नेताजींनी डॉक्टरांना बोलावून म्हणाले, माझ्या मस्तकात रक्त चढत आहे. इट इज ॲक्च्युअली रशिंग. डॉक्टर, मला गाढ झोप हवी आहे. बाहेर अंधार वाढू लागला. डॉक्टर इलाज करीत होते, परंतु ढासळलेली प्रकृती काबूत येत नव्हती. ही सर्व परिस्थिती बघून हबीबूर धास्तावला. नेताजींशिवाय मी हिंदुस्थानात कसं जाऊ? देशाला काय जबाब देऊ? आझाद हिंदचे साथी विचारतील, सांग, तू आमच्या कंठवणी कुठे ठरवून आलास? त्यांना कोणत्या तोंडानं उत्तर देऊ? ते स्वतः अत्यंत जखमी होते, परंतु ते उठून खालच्या थंडगार फरशीवर नमाज पडत अल्लाचा एक सारखा धावा करू लागले. हे परवरदिगार, माझ्या प्राणप्रिय नेत्याला वाचव रे. रात्रीचे 8 वाजले होते. नेताजींचा श्वास वाढला होता आणि त्यांच्या डोळ्यासमोर आपली आई आपल्या लाडक्या लेकाला कवटाळण्यासाठी आसुसलेली दिसत होती. मायेची पाखर घालणारी बसंती मा, स्वतःची यशस्वी कारकीर्द गुंडाळून पुत्रासारखे पोटाशी धरणारे, पहाडासारखे त्यांच्या पाठीशी सदैव उभे असलेले मेजदा, शरद बापू, देशबंधू रवींद्रनाथ, विठ्ठलभाई, गांधीजी, पंडित जवाहरलाल नरीमन, स्वामी सहजानंद, किटीश, दिलीपराय, शार्दुल सिंग, टेपरी, यल्लप्पा साहेब, रास बिहारी
असे अनेक असंख्य आणखी कितीतरी साथी त्यांच्या एका हाकेसरशी आपल्या माता पित्यांना विसरून रणांगणात उतरणाऱ्या बालिका मानवती, लाबो, जानकी आणि आधुनिक झाशीवाली डॉक्टर लक्ष्मी, स्वामीनाथन, मॅडम ट्राट, टेराउची सगळे दिसत होते. तसेच दूरदेशी असलेली एमिली, आजी अभागी शकुंतला, तिच्या बरोबर दूर धावणारी अवघी 4 वर्षांची बालिका अनिता. नेताजी बेहोशीतून जागे झाले. त्यांनी हबीबूरला जवळ बोलावले. चळलेल्या ओठातून शब्द निघायला भयंकर कष्ट पडत होते. तरी मोठ्या प्रयासाने एक एक शब्द उच्चारित म्हणाले, हबीबूर भाई, माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू जेव्हा माझ्या परमप्रिय मातृभूमीत परत जाशील तेव्हा माझ्या बांधवांना, माता पित्यांना, भगिनींना सांग. नेताजी मोठ्या कष्टानं एक एक शब्द हबीबूरला सांगत होते. हबीबूर, सांग माझ्या मातृभूमीला तुझ्या मुक्तीसाठी तुझा सुभाष अखेरच्या श्वासापर्यंत सुजत होता. बलवान, निधर्मी, अभिनव देश निर्मितीसाठी अजून खूप खूप करायचं होतं त्याला. पण देवानं माझा जीवन अर्ध्यावरच जाऊ दे. रात्रीचे 11 वाजले. नेताजींचा आवाज घोगरा, क्षीण क्षीण होत गेला. असह्य वेदनांच्या काळात त्रास देत होत्या. तरी मोठ्या कष्टाने एक एक शब्द जुळवून देवाला एकच मागणी मागत होते, हे दया घटा, या महान मंगल भूमीत पुन्हा पुन्हा जन्माला यावं, तिच्या गौरवासाठी जन्मजन्म झुंजावं आणि एक दिवस लवलवत्या बिजलीसारखं जळत धुमसत कडाडत निघून जावं. जय हिंद. डॉक्टर, नर्सेस सगळे अवघडून उभे होते. नेताजींचे शब्द अगदी खोल गेले. बँडेजमध्ये नेताजींचा देह थरारला. पुन्हा ताठ होऊन शांत झाला तो कायमचाच. तैपेईचे लष्करी विमानतळ, तिथलं इस्पितळ, कोण कुठलं, पण त्या सर्वांच्या आसवांनी जलमय झाले. बोलता बोलता नेताजी गेले हे हबीबूरला खरंच वाटत नव्हतं. ते सैरभैर झाले, अचेतन झाले. बसलेल्या धक्क्यातून ते अजून भानावर आले नव्हते. डॉक्टरांनी त्यांना एका जागी पडून राहण्याची सक्ती केली. त्यांच्या खोलीबाहेर 4 संत्रींचा पहारा ठेवला होता, नाहीतर ते सैरा वैरा धावत सुटले असते. डॉक्टर योशिमा त्यांच्याजवळ येऊन म्हणाले, कर्नल, स्वतःला आवरा. हा आघात म्हणजे देवानं केलेला तुमचा राष्ट्रघात. या अपघातात एकूण 4 जण मृत्यू पावले. जनरल सिदेनच्या मृत्यूने तर जपानी लष्कर यंत्रणा हादरून गेली. हबीबूर थोडं सावरल्यावर विनंती करत म्हणाले, डॉक्टर, काहीही करा, पण नेताजींचं शव घेऊन मला टोकियोला जाऊ द्या. तिथे अनेक हिंदी लोक आहेत. पुढे काय करायचं ते ठरवतील. या अपरिचित बेटावर तसंही मी एकटा काय करणार? माझ्या देशाला मी काय उत्तर देणार? डॉक्टर म्हणाले, कर्नल रहमान, काळजी करू नका. उद्याच चंद्राबोसांच्या शवपेटीबरोबर जाण्याची तुम्हाला संधी मिळेल. आमच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी मला तसे आदेश दिले आहेत. मृतदेहाला मी फॉर्मॅलिनचे इंजेक्शन दिलं आहे. शवपेटी तयार ठेवली आहे. 20 ऑगस्टला कर्नल हबीबूर तैपेईच्या विमानतळावर पोहोचले. शवपेटी बरोबर होतीच. ती उचलण्यासाठी जपानी अधिकारी धडपडत होते. आजचं वातावरण मात्र वेगळंच होतं. कोणत्याही क्षणी हे विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात जाण्याची दाट शक्यता होती. तेवढ्यात काही जपानी अधिकारी तिथे आले. एक अधिकारी म्हणाला, तैवानचं लष्कर आमच्यावर सापासारखे उलटले. दुसरा अधिकारी सांगत होता, कर्नल हबीबूर ज्या विमानाने टोकियोला जाणार होते त्याचं उड्डाणच रहित झालं आहे. ऐकून हबीबूर लटपटत खालीच बसले. शोकाला सीमा नव्हती. काय करावं सुचत नव्हतं. त्या शवपेटीकडे बघवत नव्हतं. हबीबूर पुन्हा जिद्दीनं उठले. तैपेईतील वरिष्ठ अधिकारी ऑंडी यांच्याकडे पोचले. त्यांचे पाय धरून धाय मोकलून रडत म्हणाले, जनरल साहेब, एकच उपकार करा. नेताजींच्या देहावर त्यांच्या देशवासियांच्या हातानेच अंत्यसंस्कार घडू द्या. काय वाटेल ते करा, पण मला टोकियोला पोचवून द्या. चंद्राबोसांचं. येस येस, आय नो चंद्राबोस. जनरल ऑडीने त्यांना खुर्चीत बसायला सांगितलं. जनरल ऑडींनी लगेच जपानच्या इम्पिरियल हेडक्वार्टरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला,
पण संपर्क होत नव्हता. तेवढ्यात एक कॅप्टन धावत येत म्हणाला, सर सर, फील्ड मार्शल तोरावची ते अगदी मृत्यूपंथाला लागल्याची बातमी आहे. जनरल ऑडी खूपच हताश झाल्याचं दिसून आलं. त्यांनी एकसारख्या टोकियोशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चालू ठेवला. शेवटी एकदाचा परराष्ट्रमंत्री शिगेमित्सू फोनवर आले. ऑडींनी रिसिव्हर हबीबूरच्या हाती दिला. ते बोलायला लागताच संपर्क तुटला. हबीबूरच्या डोळ्यांना धारा लागल्या. हुंक्यांवर हुंके देत होते. जनरल ऑडींचा तैवान आर्मी मुख्यालयाशी संपर्क झाला. तिकडून सांगण्यात आलं, यापुढे कोणत्याही विमानाला उड्डाण करू द्यायला तैवान अधिकारी तयार नाही. हताश जनरल ऑडी उठून हबीबूरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, पोरा, माझा नाईलाज झालाय रे. पोरा, मी तुझ्या दुःखात सहभागी आहे. मी अगदीच हतबल आहे रे. शेवटी तैपेईच्या स्मशानभूमीत नेताजींचे अंत्यसंस्कार करावे लागले. काही जपानी अधिकारी उपस्थित होते. जनरल ऑडींना गिरफ्तार करण्यासाठी तैवान अधिकाऱ्यांचा ताफा त्यांच्या कचेरीकडे गेला होता. त्यांना स्मशानभूमीत हजर राहता आलं नाही, परंतु जपानी रिवाजानुसार मृतात्म्याच्या सांत्वनासाठी फुलांची करंडी आणि केक न विसरता त्यांनी पाठवला. मंडळी, उद्या याचा अंतिम भाग असेल या लेखमालेचा. पण उद्या आपण नक्की भेटणार आहोत. बघूया काय होतंय त्या अंतिम भागामध्ये. मीनाक्षीताईंचे मनपूर्वक आभार मानते आणि उद्या भेटण्याच्या वायद्यावर मी आपला निरोप घेते. नमस्कार.